अनधिकृत इमारतींवर कारवाईसाठी आक्रमक भूमिका घेत पुन्हा एकदा ठाणे काँग्रेसचे आमरण उपोषण। ठाणे शहरामध्ये खुलेआम अनधिकृत बांधकाम सुरू असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। याबाबत अनेक वेळा लेखी तक्रारी वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून देखील अधिकारी कुठलीही ठोस कारवाई न करता टोलवाटोलवी करतात। प्रशासनातील अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या भूमिकेविरोधात ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर प्रभाग समिती कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी लक्षवेधी आमरण उपोषणास करण्यात आले होते। या आंदोलनाची प्रशासनाकडून तातडीने दखल घेत प्रभाग समिती लगत नाल्यावर बांधलेल्या एका अनधिकृत इमारतीच्या ठिकाणी पाडकाम करण्यात येऊन ही इमारत पूर्णपणे जमीनदोस्त करण्याचे व इतर इमारतींवर देखील कारवाई करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले। परंतु प्रत्यक्षात मात्र प्रभाग समिती पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या व नाल्यावर बांधलेल्या या इमारतीला अभय दिल्याने जोपर्यंत ही इमारत जमीनदोस्त करण्यात येत नाही व इतर अनधिकृत बांधकामावर कारवाईची भूमिका प्रशासन घेत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच ठेवणार असल्याचे ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले। तसेच यावेळी प्रभाग समितीसमोर चालू असलेल्या दुसऱ्या साखळी उपोषणाबाबत बोलताना ते म्हणाले की वर्तकनगर नाक्यावर पीपी योजना जाहीर होऊन 4 वर्ष झाली। याबाबत महासभेचा ठराव झाला असून आयुक्तांची मंजुरी देखील आहे, परंतु त्या ठिकाणी असलेली अनधिकृत बांधकामे राजकीय दबावापोटी तोडली जात नाहीत। त्यामुळे न्यायासाठी ज्येष्ठ नागरिकांनी रस्त्यावर उतरावे लागते, ही शरमेची बाब आहे। यांना देखील न्याय न मिळाल्यास आयुक्तांच्या दालनासमोर उपोषणास बसेन म्हणून अनधिकृत बांधकामांना सातत्याने अभय देत स्वतःची घरे भरणारे जे कोणी अधिकारी असतील त्या सर्वांची चौकशी होऊन त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह महेंद्र म्हात्रे, निशिकांत कोळी, भालचंद्र महाडिक, रवी कोळी, स्मिता वैती, संगीता कोटल, विनीत तिवारी, अजिंक्य भोईर, निलेश पाटील, राजू शेट्टी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा उपोषण सोडल्यानंतर तिथे कोणी अद्याप गेलेलं ना, आम्हाला दुवे लावलेला आहे आणि आता हे उपोषण आम्ही व्यापक बनवलेलं आहे। लोकमान्यनगर आणि वर्तकनगरमध्ये जे अनधिकृत इमारती आहेत किंवा धोकादायक इमारती आहेत त्या निष्कासित झाल्या पाहिजेत या मागणीसाठी हे उपोषण आहे। हे उपोषण आम्ही पुढे जाऊन 19 तारखेला महापालिकेच्या आयुक्तांसमोर आम्ही उपोषणाला बसणार आहोत। त्याच्यात आमची प्रमुख मागणी ही असेल, ज्या विभागाचे जे अधिकारी आहेत MRTP कायद्याअंतर्गत सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स, शासनाचे GR याच्यामध्ये तरतूद केलेली आहे की अनधिकृत बांधकामांवर आळा कसा घालावा। जे अधिकारी दोषी आहेत 260-1 ची नोटीस देणे, 264 ची नोटीस देणे, 268-1 ते 5 पोलिसांना नोटीस देऊन खाली करून घेणे, या तरतुदींचा भंग करून किंवा मग टॅक्स लावून देणे, मग त्याच्यामध्ये DMC टॅक्स असतील, मग त्याच्यामध्ये पाणी खात्याचे अधिकारी असतील जे पाणी चालू करून देतात अनधिकृत बांधकामांना, किंवा मग विद्युत खात्याचे अधिकारी असतील जे लाईट चालू करून देतात, हे सर्व दोषी अधिकारी मग ती जमीन कुठल्या प्राधिकरणाची आहे, महसूल खात्याची असेल, वन खात्याची असेल, मग स्ट्रक्चरल ऑडिटर आहेत जे स्ट्रक्चरल ऑडिटर पॅनलवरचे आहेत ते धोकादायक इमारतींना स्ट्रक्चरल स्टेबिलिटी सर्टिफिकेट कशी देतात, हे बीट निरीक्षक काय करत असतात। जसं टॅक्स वसुलीसाठी तुम्ही एक मोहीम राबवता, पथक पाठवता, तशाच प्रकारे चंद्रशेखर साहेबांच्या काळात एक पथक होतं, शनिवार रविवार सुद्धा अतिक्रमण होऊ द्यायचे नाही, असं पथक का बंद करण्यात आलं। त्यामुळे या सगळ्यांची चौकशी करून हे जेवढे आहेत मग त्याच्यामध्ये सर्वच अधिकारी आले, मग सहाय्यक आयुक्त आले, DMC एन्क्रोचमेंट आला, DMC आला, त्यावेळेचे AMC आले, या सगळ्यांची चौकशी करून त्याच्यानंतर हा जो माल येतो या अनधिकृत बिल्डिंगना हा कोण पाठवतं, याची GST भरली जाते का, याचा इन्कम टॅक्स भरला जातो का, हा पैसा बिल्डिंग बांधायला कोण आणतं, आयकर खातं काय चौकशी केली आहे, GST विभागाने काय चौकशी केली, या सर्व मागणीसाठी आणि या सर्व अधिकाऱ्यांना मुक्का लावा ही आमची मागणी आहे। आम्ही DCPला सगळ्या पत्र देणार, आम्ही DGPला पत्र देणार, आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना पत्र देणार, CPला। त्याच्या व्यतिरिक्त जे दारूचे धंदे आहेत, जे मटक्याचे धंदे आहेत, जे क्लब आहेत, जे हुक्का पार्लर आहेत, जे लेडीज बार आहेत, ते सर्रास अनधिकृत बांधकामांमध्ये असतात।
येऊरला वन खात्याची जमीन आहे, या ठिकाणी MIDC मध्ये तिकडे MIDCची जमीन आहे, महसूल खात्याच्या जमिनी आहेत. मग हे जे अनधिकृत बांधकाम आहेत, धंदे आहेत, हे अनधिकृत बांधकामांमध्ये आहेत. मग का अनधिकृत बांधकामं तोडली जात नाही? एक्साईजवाले यांना लायसन्स कसं काय देतात? त्यामुळे सगळ्यांच्या चौकशीसाठी काँग्रेस व्यापक मोहीम हातात घेणार आहे. 19 तारखेपासून या आयुक्तांच्या समोर काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे पदाधिकारी हे आमरण उपोषणाला बसणार जोपर्यंत आयुक्त सर्क्युलर काढत नाही की या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून यांना मोक्का लावा. फक्त सहाय्यक आयुक्त जबाबदार नव्हे, हे सगळे जबाबदार आहेत. या सगळ्यांना मोक्का लावण्यासाठी आणि पर्यायाने PI आम्ही याच्या बाबतीत करणार आहोत. यांना सोडणार नाही. यांची अँटी करप्शन इन्क्वायरी झाली पाहिजे. मग त्याच्यात मनीष जोशी असेल, त्याच्यामध्ये तायडे असेल, त्याच्यामध्ये पाटोळे असेल, त्याच्यामध्ये गोदापुरे असेल, जे टॅक्स लावतात, या सगळ्यांची अनधिकृत बांधकाम प्रकरणी अँटी करप्शन इन्क्वायरी झाली पाहिजे. यांच्याकडे मालमत्ता एवढी आली कुठून? हे हिरानंदानीमध्ये वगैरे राहायला गेले कसे? त्याच्यामध्ये अशोक गुरकुले असेल, आयुक्त बिपिन शर्मा असेल, सगळ्यांची चौकशी याच्यामध्ये झाली पाहिजे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. स्मार्ट बस लवकरच STच्या ताफ्यात दाखल होतील. AI तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट बसेस लवकरच STच्या ताफ्यात दाखल होतील असा विश्वास परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. ते पुण्यामध्ये स्मार्ट बस सादरीकरण प्रसंगी पत्रकारांशी बोलत होते. मंत्री सरनाईक म्हणाले की राज्य शासनाचे वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण ST महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या 5000 बसेसपैकी दरवर्षी किमान 1000 बसेस या बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात या बसेस देखील AI तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली बसवलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला आम्ही सांगितल्या आहे. त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट बसचे सादरीकरण करण्यात आले. नव्या बसमध्ये चालकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणारे AI तंत्रज्ञानावर आधारित CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. गाडी चालवताना जर चालक जांभळ्या देत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर सदर कॅमेरे मागील प्रवाशांना याबाबत अलर्ट करतील. अशा प्रकारच्या धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल. अशी यंत्रणा नव्या स्मार्ट बसेसमध्ये असणार आहे. तसेच महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील बसमध्ये 2 CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहे. बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत विझवण्यासाठी फोम बेस अग्निशमक यंत्रणा बसमध्ये असावी असे मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले. याबरोबरच स्वारगेटच्या घटनेनंतर बंद बस ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे उघडली जाणार नाही. तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलार्म वाजेल. अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्ट बसमध्ये बसवण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
एअर हॉस्टेसच्या नोकरीचे आमिष, वेटर, लोडर पदांची ऑफर. एअर हॉस्टेस, केबिन क्रू किंवा विमानतळावर ग्राउंड स्टाफसाठी दरमहा किमान 40 ते 50 हजार रुपये पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून ठाण्यातील एका बोगस प्रशिक्षण संस्थेने सुमारे 22 बेरोजगार तरुण-तरुणींची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली आहे. भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले या रॅकेटचा उघडाफोड करून खळबळजनक माहिती दिली आहे. ठाणे रेल्वे स्टेशनजवळील कृष्णा प्लाझा इमारतीत 4थ्या मजल्यावर असलेल्या नॅशव्हिल एव्हिएशन नावाच्या संस्थेतून प्रशांत सिंग, प्रमोद मोरिया आणि प्रतिभा ढिवार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बेरोजगारांना विमानतळावर नोकरी मिळेल अशी आश्वासने दिली, परंतु या प्रशिक्षणासाठी प्रत्येकी 80,000 ते 1.5 लाख रुपये शुल्क आकारण्यात आले. प्रशिक्षणही प्रमुखत्वे मोबाईलवर पाठवलेल्या PDF फाईलद्वारे देण्यात आले आणि आठवड्यातील 3 दिवस ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले. नवीन सेंटर हेड प्रतिभा ढिवार यांनी विद्यार्थ्यांना विमानतळावर वेटर आणि लोडर पदांसाठी नोकरी मिळेल असे सांगितले, मात्र प्रत्यक्षात मिळालेल्या ऑफरमध्ये पगार फक्त 10 ते 12 हजार रुपये होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पैसे परत मागितले असता संस्थेकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. शिकणाऱ्यांनी शेवटी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या कार्यालयात तक्रार केली. वाघुले यांनी संस्थेच्या कार्यालयात बेरोजगारांसह जाऊन सर्व विद्यार्थ्यांचे पैसे परत देण्याची मागणी केली. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय वाघुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांना पत्राद्वारे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील अशा बोगस प्रशिक्षण संस्था आणि प्लेसमेंट एजन्सीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी वाघुले आणि भाजपा नौपाडा मंडळ महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघुले यांनी राम मारुती रोडवरील CEDP स्किल इन्स्टिट्यूटमध्ये चालणाऱ्या फसवणुकीचा पर्दाफाश केला होता. दाखवली जातात. एअर होस्टेस, तुम्हाला वेगवेगळ्या एअरलाइन्समध्ये आम्ही जॉब देऊ असं या ठिकाणी सांगितलं जातं. आतापर्यंत मला विविध पक्षामधल्या 5 जणांचे फोन आलेले आहेत, यांना मदत करा. मी त्यांना बोललो यांना मदत करतो. हे जे 35 विद्यार्थी आहेत यांच्याकडनं कमीत कमी 50,000 ते कमीत कमी 1.25 लाख रुपये यांनी घेतलेले आहेत. मी त्यांना बोललो या विद्यार्थ्यांचे पोस्ट डेटेड चेक द्या आणि हे जे काही आंदोलन इथे चाललेलं आहे ते आंदोलन मी संपवतो. तो आता बोरिवलीला चेकबुक आणायला गेलेला आहे. जोपर्यंत या विद्यार्थ्यांचे चेक देत नाहीत तोपर्यंत या भागातनं मी उठणार नाहीये, एवढंच त्यांना विनंती केली. कुठल्याही प्रकारचे त्यांना आम्ही शिवीगाळी केली नाहीये. कुठल्याही प्रकारचा त्यांना व्यवस्थित आम्ही इथे मानपान देतोय, त्यांना पाणी पाजतोय, त्यांना वडापाव खायला घालतोय. अशा प्रकारचं एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे. त्यांना आता जेवण पण मागवतो आम्ही, विद्यार्थ्यांना पण मागवतोय आणि त्यांना पण मागवतोय. आणि त्याच्यामुळे आमची आशा आहे की आता बोरिवलीला गेलेला त्यांचा जो पार्टनर आहे तो बोरिवलीवर 2 तासांनी येईल आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना पोस्ट डेटेड चेक देईल. मुलांना फसवण्यासाठी इथे काही कलाकारांचे देखील फोटो लावलेले. आता या मुलांना असे स्वप्न दाखवलेत. सलमान खान, शाहरुख खान हा गायक कोण आहे? कुमार शानू. आता कोणाला गायक बनवणार आहे, कोणाला एअर होस्टेस बनवणार आहे. आणि शाहरुख खान आहे, रवी तेजा माहिती नाही काय कोणाला भूलभुलैया करतात इथे आमच्या स्टेशन भागात येऊन. 25 वर्ष नगरचौक आहे. अशी दुसरी केस झाली आहे. राम मारुती रोडला एक केस झाली आहे. ते गेली 6 महिने त्याचा पाठपुरावा चालू आहे. तिथे जवळजवळ 50-75 विद्यार्थ्यांचे पैसे आम्ही दिलेत. अजून काही विद्यार्थ्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट बँगलोरला त्या ठिकाणी पडलेले आहेत. अजून त्या विद्यार्थी आदिवासी भागात पालघर, मोखाडा, वाडा या भागातले विद्यार्थी येतात. नौपाडा पोलीस स्टेशनवर त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, तरी पण ते इन्स्टिट्यूट चालू आहे अजून राम मारुती रोडला. यांच्या मागे वेगवेगळ्या पक्षातले काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि म्हणून यांची मस्ती चालली नौपाडा भागात, असा माझा स्पष्ट आरोप आहे.